नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. आपण करणार आहे रिएक्शन गाढवाचं लग्न या पिक्चर वरती. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. स्टार्ट. पर्याय नाही, कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन. अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो. म्हणून गावातनं जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळेजण राम राम करतील. पण माझी बायको गंगे, तिला माझी अजिबात किंमत नाहीये. अरे मी रस्त्याने जसा निघतो तशी लोक सटासट बाजूला होते का? कारण कष्ट, आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा मान आहे. आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असन तर माझं म्हणणं ऐकावं लागन. समजतंय नाही तुला? तुला काय झालं रे दात काढायला? अरे सावळ्या, तुला अकल आहे का? अरे गाढवती गाढवत, त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का? अरे गाढवाचं मालक म्हणजे गाढवच की. गबस आहे, माझी गाढव कष्ट तरी करत्यात. तुम्ही तर गावावर ओवाळून टाकल्यासारखे पोळ बोंबलत हिंडत असता गावभर. काय म्हणाला रे त्यो? अरे आबा, अरे तुला बैल म्हणतीय त्यो. ए, बैल कोणाला म्हणालच रे? तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझं. तू तर दुष्काळातलं बोकाडे. अरे तुझे अर्धे दात मसनात गेले. कुणाला काय बोलाव तुला कळत का? अरे चल, याच्या नादी काय लागला? अरे चल आपलं. हा वय तिकडेच डांगरे. तू कशा बाई खोड्या काढता रे लोकांच्या? मी खोडी काढली का त्यांनी माझी काढली? मला सांग, मी माझ्या गाढवाचा मुका घेईन. शेवटी गाढव कुणाची आहेत? नाही, गाढव तुझं आहे, पण हे नाही नाही, मला सांग, आता माझ्या गाढवाला मी लाथा मारीन नाही तर गाढवाच्या लाथा खाईन. आता खाईन गाढव लाथा. मला सांगा पाटील, गाढव कोण आहे? गाढव म्हणजे कोण? गाढव साधा आहे. आता 3 महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात. कशामुळे विचारा? आरसा बघा जरा, कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर. आपल्याला या पिक्चर मधले मेन डायलॉग्स तर आठवतात, पण हे छोट्या छोट्या गोष्टी पण बघ की जुन्या पिक्चर मध्ये किती भारी आहेत. आता हे जे अर्धा नटेश्वर किंवा छोटे डांगऱ्या हो तिकडे, छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा नाही नोटीस केल्या, पण आता आपण परत बघतोय तेव्हा ते लगेच नोटीस होते. का नाही सगळा गाढव. हे बघा बाळा हो, तरी मी तुम्हाला म्हणत असतो नेहमी, म्हणून माणसं गाढवानी वागतेत आणि तुमच्या जातीला उगाच बदनाम करतेत रे. म्हणून म्हणलं बाळा हो, कष्ट करा. मुडदा गाडला या गावच्या पोरांचा. समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीतीवर येऊन मुत्यात. आज पेकाटच मोडती एकेकाच. सावळ्या तू येडा. धनी काय करताय? पाणी वाटत होतं होय. मग तुला काय वाटलं? काय करीत होतो मी? मला वाटलं गावची पोरी येऊन आपल्या भीतीवर मुत्यात का काय. मग ते भिताडवाला करूस्तवर तू काय करीत असती? मी बघत असते. काय? ते कवा माझ्या कचाट्यात घावतील ते बघत असते. समजलं का? समजलं समजलं समजलं. नक्की समजलं? समजलं ना. अरे ते चला घरात, चला घरात, चला घरात करू करू तू मला एकदम लूज करून टाकलं. खरं का काय? नाही तर काय? अहो काय धनी, तुमच्या तर काही बी अवसान नाही उरलं. वारं येतात भातकान पडतंय. तुझ्यामुळं झालंय सगळं. अगं एका काळी कसली तब्येत होती माझी. 10 माठ उचलायचो मी अशी. आता 2 उचलनात मला. तुझ्यामुळं झालंय सगळं. गुरा सारखं राबतो मी. तुझी काडीची मदत होत नाही मला. काय मदत करीत नाही मी? काय मदत करते? काय मदत करीत नाही? काय मदत करीत असते तुम्हाला? काय करायचंय ते सांगा. चल माती तुडावी. ही म्हणजे कसं झालं? माझं मलाच झालंय जड आणि शेजारी म्हणती माझं बाळणपण कर. अव ही बापेची काम. ही बापेची काम झालं ना, घेतलं ना अंग काढून. अगं मला दररोज तुडवती तशी ही माती तुडवायची. आणखीन काय असं? हा मग बघाच. सगळे काय बघायला ते?
दुसऱ्याच्या अशा पर्सनल गोष्टी बघित जाऊन बसले पिक्चरला आल्यासारखे जाय ढोल्या पैलवान. काय आता कसं वाटतंय? अरे आग होती. 1 मिनिट डोळा बंद करा. अरे माझ्या माग ना काय उबाळा हो, आज सुट्टी आहे माझी, आज सुट्टी आहे. काय सावळ्या कशा बाई ओरडतो या लेकरांवर? अरे काऊ नाही तर काय करू? हप्त्यात नाही एकदा आयतवार मिळतो तरी लाटांबर माझ्या माग 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 येतच बाबा, कटाळून गेलो निसता. अरे समजा गाव बोंबलतोय, सावळ्याला गाढव चावतोय. तुझ्या माईला तुझ्या. अरे पेरमाना म्हणतोय मी त्यांना म्हणलो बघा हो सावळ्या केवढी माय आहे त्यांची. काय कराय की नाही? लय कटाळून गेलोय बाबा सध्या. दररोज सकाळी उठायचं, गाढव बाहेर काढायची, माती वाढायची, घरी आणायची, मडकी बनवायची, बाजारात न्यायची, युकायची, ती गाढव, ती माती आणि ती गंगी. कटाळा आलाय बाबा. नाही मी म्हणतो यालाच संसार म्हणतात, परपंच म्हणतात. अरे परपंच कुठं घालायचा हा परपंच? अरे असं कटाळून कसं चालेल बाबा? तुला काय जातंय बोलायला? तू आपला असा एकला सांड्याच्या सांड्या लय कटकट असती बाबा. अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा. अरे कसा शोधायचा? आता कसा शोधायचा आपला? कान कर इकडे. कुणाचा? आता काय गाढवाचं म्हणतो मी? हा ए गाढवा तिकडे बघ. थांब थांब, तुंबला तुंबला. बोल. असं जमल याच्या आधी कधीच मी तमाशाला गेलो नव्हतो रे. मी आहे ना. आहेस ना? मी आहे, तू फक्त तिकडे येळेवर ये म्हणजे बाकी काय नाही. मी काय करतो, आधी घरी जातो, अंदाज घेतो. आमचा आवा तापलेला असेल तर त्याला थंड करावं लागल बाबा. आवा म्हणजे गंगी रे. येतो आम्ही. सध्या तू काय करशील त्याचा नियमच नाही बाबा. तेरी दादरी दी झालं का जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारी राव जेवायला वाढ मैला. न न न न न न न न न न. गंगे अगं पटकन वाढ ना गो, पटकन जेवायला वाढ. तुकडा मोडतो, पटकन वाढ पटकन. आमटीला उकळी तर थांबाल का नाही? हो. तुमचं म्हणजे आज लगीन का उद्या लगेच पोर खेळवायला पाहिजे. इतक्या घाई घाईने जायचंय कुठं म्हणते मी तुम्हाला? देवळात जायचंय. देवळात? देवळात? हो. घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि आज अचानक देवळात? हो अगं देवळात नर्तनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात. तिकडे चाललोय कीर्तनाला. ही वेळ झालं, मी बी येते कीर्तनाला. नको नको नको. काऊ? अगं कसं आहे ना, तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे. तुला बायाची सावली पण चालत नाही, बायांना लगे प्रवेशच नाही तिथं. मग मी असं करते, लांब उभं राहून कीर्तन ऐकते. नको अगं, अगं तसं नको करू. तुला काय करायचं एवढं लांब येऊन? तू लांब उभं राहायचं आणि मी त्या बुवाच्या जवळ. बेकार दिसन ते गंगे. असं करा, तुम्ही माझ्या संग उभं राहा. कसं आहे ना गंगे, काय झालं आपला ह्यो सध्या आहे ना, सदा म्हणला मला चांगला मृदंग वाजवता येतो ना, तेव्हा सध्या म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस. म्हणून मी देवळात चाललोय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला. अशी गडबड आहे. मी काय करीन ना, पुढच्या आयतवारी भारुड आहे देवळात, तुझ्या आवडीचं रोडगाव आहे तुलावर. तेव्हा काय करतो, तुला घेऊन जातो. गडबड गडबड झाली ग. आमटीनच धुतलं ग. तो बुवाचा तंबुराच यायला लागला ना डोळ्यासमोर. काय सांगू तुला या तंबुराची गोष्ट. काय पण रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातय वब्या. या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज. मग कसं वाटलं, जुन्या आठवणी ताज्या करून? तुम्हाला पण व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच रिएक्शन्स व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. चल मी पण येतो देवळात जाऊन.